नमस्कार मित्रांनो, आज मी माझा पहिला व्लॉग घेऊन येते तुमच्यासाठी। पुण्यापासून साधारण 250 किलोमीटरवर असलेलं एक सुंदर असं गाव ते आहे कोकणात वसलेलं गुहागर। हो, आज आपण भेट देणार आहोत गुहागरला। पुण्याहून निघालं की साधारण 6-6.5 तासांचा हा प्रवास आहे। पिरंगुट, ताम्हिणी घाट, महाड, खेड, शृंगारतळी असं करत करत आपण गुहागरला पोहोचतो। रस्ता घाटवाडाचा असल्यानं अंतर जरी कमी असलं तरी वेळ थोडा जास्त लागतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लांबच लांब हिरवीगार झाडे, हिरवेगार असे उंच डोंगर आणि धुकं आणि मध्ये मध्ये लागणारे लहान मोठे धबधबे, यामुळे मात्र प्रवास मुळीच जाणवत नाही। गुहागर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक शहर आहे। गुहागर येथील श्री व्याडेश्वराचे मंदिर तसेच श्री दुर्गादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे। प्रथम आम्ही व्याडेश्वराच्या दर्शनाला गेलो। हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे। मंदिरात प्रवेश करताच 2 पावलं पुढे गेल्यावर एक मोठा नंदी आहे। पुढे गाभाऱ्यात व्याडेश्वराची सुंदर अशी पिंड आहे। मंदिराच्या आवारात आणखीन छोटी मंदिरं आहेत, जसं की गणपती मंदिर, अंबिका देवी मंदिर, सूर्यनारायण मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर। मंदिराच्या बाजूलाच बरीचशी दुकाने देखील आहेत, जिथे तुम्ही आंबा रस, आंबा पोळी, फणस पोळी, काजू, आमसुलं असा सगळा सुकामेवा खरेदी करू शकता। बरं, कोकण म्हटलं की समुद्र हा आलाच। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं ते वाळूत आणि लाटांमध्ये मुरमुरात खेळायला। गुहागरला पांढऱ्या वाळूचा सुंदर आणि लांब असा समुद्रकिनारा लाभलेला आहे। समुद्रकिनारी मनसोक्त खेळल्यावर आम्ही समुद्रकिनारी असलेल्याच एका होमस्टेला मुक्काम केला। श्री दुर्गादेवी मंदिर हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक असे स्थळ आहे। हिंदू मान्यतेनुसार श्री दुर्गादेवीने दुष्टशक्तींचा नाश करून गुहागरला होणाऱ्या विनाशापासून वाचवलं। श्री दुर्गादेवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असं देखील संबोधलं जातं। दुर्गादेवीच्या दर्शनानंतर आम्ही निघालो आडिवरे येथील श्री महाकालीच्या दर्शनासाठी। पण याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये, तर पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला माझा हा पहिला व्लॉग कसा वाटला हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा, मला फार बरं वाटेल। धन्यवाद।